शिवसैनिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे, जोरदार घोषणाबाजी होतीये। काय सध्याचं वातावरण आहे? अगदी बरोबर आहे। उद्धव ठाकरे यांची सभा सुरू व्हायला आता थोडासा अवधी बाकी आहे आणि त्याच अनुषंगाने अनेक शिवसैनिक जे राज्यभरातून येत आहेत ते त्यांची पावलं जी आहे ती शिवतीर्थाकडे वळत असल्याचं पाहायला मिळते। अनेक शिवसैनिक ट्रेननी आलेले आहेत, बसनी आलेले आहेत, जे वाहन मिळेल त्या वाहनांनी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते। मी आता शिवसेना भवन समोर आणि बघू शकतो आपण या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झालेले आहेत। शिवतीर्थावर जाण्यापूर्वी शिवसेना भवन या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी जे काही घोषणाबाजी करायची आहे किंवा काही गाणे म्हणत येत आहेत। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, त्यांना विचारूया। आपलं नाव सांगा, कुठून आलेला आहात? आम्ही शहापूर तालुक्यातून आलेलो आहोत। सचिन चौधरी गेली 96 पासून आम्ही हा दसरा मेळावा करतोय। निष्ठावंत सेनेचा आहे। कुठेही आम्हाला कसलीही म्हणजे कोणी बोलावं का कोणी हे करावं, पण निष्ठावंत शिवसैनिक स्वतःच्या खर्चाने येणारी माणसं आहेत। आम्ही विकली जाणारे शिवसैनिक नाही आहेत। ही शहापूर तालुक्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे। आणि आज उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, तसं तुमचंही असेल। काय संदेश देतील, काय वाटते तुम्हाला? जय महाराष्ट्र। मी जालन्याहून आलो। पंडित गावडे, शिवसेना तालुका संघटक अंबड। ही फक्त उद्धव साहेब ठाकरे यांच्या उद्धव साहेबावरती विश्वास ठेवून सर्व शिवसेना चालते आहे। किती जरी गद्दार गेले तरी हे जे बाळासाहेबांनी शिवसेनेचं जी बीज रोवलेलं आहे ते निष्ठावंतांचं बीज आहे। हे बीज किती जरी हे बीज किती जरी तुम्ही घोडीत करायचा प्रयत्न केला तरी हे निष्ठावंत शिवसैनिक इथं म्हणजे फिक्स इथंच राहणार। तुम्हाला काय वाटते? दोन ठाकरे बंधू विषय एकत्र येण्याचा विषय सुरू आहे आणि ते येतील का? आज काही घोषणा होईल असं वाटतं? येणार, कारण शिवसैनिकाची, महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकाची हीच इच्छा आहे की येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे। आणि आमच्यातले हे बघा साहेब, तुम्हाला सांगतो 40 गेले ना तरी चालतील, 40 चे 400 करण्याची ताकद या शिवसैनिकांची। जय भवानी। तर आपण बघितलं शिवसैनिकांमध्ये जल्लोष आहे। 40 गेले तरी 400 करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये असल्याचं सांगताय। आणि अशा प्रकारे आता जे शिवसैनिक आहेत ते शिवतीर्थाकडे शिवसेना भवनकडून जात असल्याचं पाहायला मिळते आहे। निश्चितच मनोज, आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं, आनंदाचं वातावरण दिसतंय। त्यामुळे निश्चितच आता उद्धव ठाकरे नेमका आज काय बोलतात याची उत्सुकता या ठिकाणी सर्वांनाच लागलेली आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। शिवसेना भवनाच्या समोर या ठिकाणी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। राज्यभरातनं मोठ्या संख्येनं शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी खरं तर या सगळ्यांची उत्सुकता आपल्याला या ठिकाणी शिगेला पोहोचल्याचं दिसतंय। आगामी महापालिका निवडणुका, BMC निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या दृष्टीनं उद्धव ठाकरे काय बोलणार, राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे आज काही भाष्य करणार का, याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अतिवृष्टीनं जो शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, ज्या शेतकऱ्याचे संसार उघड्यावर आलेले आहेत, त्या संदर्भात उद्धव ठाकरे आता नेमकं काय बोलतात, कारण त्यांनी देखील पूरग्रस्त भागांचा दौरा केलेला होता। त्यानंतर आता उद्धव ठाकरे सरकारवर कशा पद्धतीनं टीकास्त्र डागतात, शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात, मदती संदर्भात काय आवाहन करतात, याकडे देखील लक्ष लागलेलं असणार आहे।